जवळपास 160 प्रकल्पांना आपण फेर प्रशासकीय मान्यता दिली आहे। प्रकल्प वेगाने आपण पूर्ण करतो। पण हे सगळं करत असताना महाराष्ट्राला कायमचं दुष्काळ मुक्त करण्याकरता एकीकडे जलसंधारणाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार 2 ही योजना आपण अंमलात आणली आणि त्यासोबत राज्यामध्ये अतिशय महत्त्वाकांक्षी असे नदीजोड प्रकल्प आपण हातामध्ये घेतले आहेत। यामध्ये गोदावरी खोऱ्यातल्या वैनगंगा उपखोऱ्यातलं वाहून जाणारं 62.57 टीएमसी पाणी हे बुलढाणा जिल्ह्यातल्या नळगंगा उपखोऱ्यामध्ये वळवण्याच्या संदर्भातला जो आपला प्रकल्प आहे हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। या प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा आणि आता वाशिमचं देखील अन्वेषण आम्ही चालू केलं आहे। या सगळ्या 7 जिल्ह्यांतल्या जवळपास 10 लाख एकर जमिनीला याचा फायदा होणार आहे। याच्यामध्ये 31 नवीन धरणं, 6 धरणांची उंची वाढ आणि 426 किलोमीटरचा कालवा म्हणजे 426 किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतो आहोत आणि जवळपास याच्या 87,342 कोटी रुपयांना प्रकल्पाला मान्यता दिली आहे। सर्वेक्षण आणि अन्वेषण हे जे 2 भाग आहेत याच्यामध्ये 1232 कोटी रुपयाचा खर्च अपेक्षित आहे। सर्वेक्षणाचं 385 कोटी रुपयाच्या कामाला 13 जानेवारीला वर्क ऑर्डर देखील दिलेली आहे। प्रकल्प अहवाल तयार होऊन प्रत्यक्ष काम सुरू व्हायला 2 वर्ष याला लागतील, टेंडर वगैरे सगळं करून, कारण खूप मोठं काम आहे आणि त्यानंतर साधारणपणे 6 ते 8 वर्षामध्ये हे काम पूर्ण होणं अपेक्षित आहे आणि यामुळे संपूर्ण विदर्भाचं चित्र हे पूर्णपणे बदलेल आणि कुठेही दुष्काळ आपल्याला दिसणार नाही अशा पद्धतीचं हे काम आपण या ठिकाणी हातामध्ये घेतलेलं आहे। यासोबत आपण अजून जे काही कामं हातामध्ये घेतलेली आहेत त्यात एक महत्त्वाचं पश्चिम वाहिनी वैतरणा उल्हास उपखोऱ्यातील अतिरिक्त पाणी मराठवाडा प्रदेशातील गोदावरी खोऱ्यात वळवण्याकरता आपण एक त्या ठिकाणी काम हातात घेतलंय। या संदर्भात आपण 17/9/2019 शासन निर्णय घेतला होता आणि त्यानंतर जी काही समिती आपण गठीत केली होती त्या समितीच्या अहवालानुसार आपण उल्हास खोऱ्यातनं 34.80 टीएमसी, वैतरणा खोऱ्यातून 19.90 टीएमसी असं एकूण 54.70 टीएमसी पाणी हे वळवणार आहोत। त्या दृष्टीने आपण त्याचं संपूर्ण माझ्याकडे विवरण आहे, ते सगळं विवरण मी देणार नाही, पण साधारणपणे या 54 टीएमसी पाणी मराठवाड्यात वळवण्याकरता सविस्तर प्रकल्प अहवाल हा तयार करण्याकरता आपण निविदा काढलेली आहे 61 कोटी रुपयाची। आणि या प्रकल्पाचे फायदे काय आहेत तर जायकवाडीच्या धरणाच्या वरील बाजूस मंजूर पाणी वापर 115 टीएमसी आहे, पण प्रत्यक्षात त्या ठिकाणी आपण 160 टीएमसीची धरणं बांधली आहेत आणि त्यामुळे या खोऱ्यामध्ये 45 टीएमसीची तूट तयार झाली आहे आणि म्हणूनच मग उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा, कुठेतरी नाशिक नगर आणि संभाजीनगर असे जे वाद निर्माण होतात या प्रकल्पामुळे हे वाद नेहमी करता बंद होणार आहेत, कारण 45 टीएमसीची तूट आहे आणि 54 टीएमसीचं नियोजन हे आपण या माध्यमातून करतोय। त्यामुळे मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचनाकरता आणि पिण्याच्या पाण्याकरता या ठिकाणी आपल्याला पाणी उपलब्ध होईल। आणि जसं मी सांगितलं की आज आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये संभाजीनगर आणि जालना हे सगळं जे आपलं क्लस्टर आहे हे एक नवीन औद्योगिक क्लस्टर म्हणून या ठिकाणी तयार होत आहे, त्यामुळे त्या ठिकाणी पाण्याची मोठी आवश्यकता पडणार आहे। त्याला देखील या प्रकल्पातनं एक मोठा फायदा हा निश्चितपणे होईल। याच सोबत आपण